नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत बेसन लाडू। हे लाडू एकदम युनिक पद्धतीचे आहेत। पारंपरिक पद्धतीने दामट्याचे लाडू बनवतात तसेच हे लाडू बनवले आहेत। तर इथे मी 2 वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ती मी चांगलं चाळून घेतलेलं आहे। तर ह्या लाडूची रेसिपी मला माझ्या आईंनी शिकवलेली आहे, तर त्याही मला या रेसिपीमध्ये मदत करणार आहेत। तर मी बेसन चाळून घेतलं आहे आणि आईंनी मला ते मळून दिलेलं आहे। तर इथं आपण थोडं थोडं असं पाणी घालून बेसन घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बेसन मळून घ्यायचं आहे। आता बेसन मळून झालेलं आहे, तर त्याची एक लोळी बनवूया आणि दोन्ही बाजूने आपण त्याला भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे आणि पुरीच्या आकारामध्ये आपण ही लाटी लाटून घेणार आहोत। तर बघा, इथे एकदम पातळ असं मी पुरीच्या आकाराची लाटी लाटून घेतलेली आहे। तर गॅसवर आता आपण एक पॅन गरम करायला ठेवलेलंच आहे। तर आता त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊ। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण ही लाटी टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने हिला चांगलं भाजून घ्यायचं आहे। याला काळे डाग पडू द्यायचे नाहीत। एकदम सॉफ्ट अशी ही कमी गॅसवर लाटी भाजून घ्यायची आहे। तर बघा, दोन्ही साइडनी मी किती छान हे भाजून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे आपण सर्व लाट्या लाटून अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत आणि एका ताटामध्ये हे काढून घेऊ। तर आता इथे दुसरी ही लाटी मी लाटलेली आहे आणि तीही मी दोन्ही साइडनी अशी छानपैकी भाजून घेतलेली आहे। तर आता आपण हे सर्व एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ते थंड झालं की आपण त्याची पुढचा प्रोसेस सुरू करूया। तर या रेसिपीमध्ये आई मला मदत करत आहेत, त्या सांगतात तसंच मी बनवत आहे। तर इथे सर्व लाट्या आपण चांगल्या चुरून घेतल्या आहेत। अशा पद्धतीने आपण चांगल्या चुरून घ्यायच्या आहेत। एकदम बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे। तर आपण एक अशी चाळणी घेऊया, त्यामध्ये आपण हे सर्व सारण घालून घ्यायचं आहे आणि ते चाळून घेऊया। तर बघा, किती छान असं बारीक बेसन खाली पडायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण राहिलेलं सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि त्याचीही आपण चांगलं बारीक करून घेऊया। तर बघा, आता आपण इथे चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आणि तेही आपण आता चाळून घेणार आहोत। आता हे सर्व चाळून झाल्यानंतर एकदम दाणेदार असं बेसन तयार झालेलं आहे आणि जरी आपण लाटी भाजताना थोडंसं कच्चं राहिलं असेल तर आता आपण ते चांगलं भाजून घेऊया। तर त्यासाठी एक कढई घेऊन त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया आणि तूप आपण चांगलं गरम होऊन देणार आहोत। तूप चांगलं गरम झालं की आपण बेसन पीठ त्यामध्ये करून घेतलेलं हे बेसन पीठ त्यामध्ये घालणार आहे। तर आता आपण इथे निम्मा भागच बेसनाचा घालून घेणार आहोत आणि तो चांगला हलवून भाजून घ्यायचा आहे आणि पूर्ण बेसन यामध्ये घालणार नाही, कारण एकदम सर्व बेसन चांगलं भाजलं जात नाही। तर आता बघा, हे आपण एकदम चांगलं भाजून घेणार आहोत। याचा चांगला कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला भाजायचं आहे। बघा, आता कलर किती छान चेंज झालेला आहे। तर हे भाजलेलं आहे। आता हे आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या बॅचचंही भाजून घेऊया। तर इथे अजून 1 चमचा मी तूप घालून घेतलेलं आहे। नंतर ते गरम झालं की आपण राहिलेल्या सर्व बेसन भाजून घेणार आहोत। तर आता बघा, आपण हे राहिलेल्या बॅचचं बेसन ही चांगलं भाजून घेतलं आहे। त्याचा कलर एकदम चांगला चेंज झालेला आहे। बेसन एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते करपलं जाणार नाही। तर आता तेही काढून घेऊ। तर आता आपण पाकाची तयारी करू। तर आपण इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। साखरेच्या वरती थोडंसं पाणी आलं की आपण पाणी टाकायचं बंद करायचं आहे। तर बघा, आता एवढंच पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण साखर पाण्यामध्ये चांगली विरघळू देणार आहोत। आता इथे साखर पाण्यामध्ये चांगली विरघळली आहे। तर मी यामध्ये थोडासा फूड कलर घातलेला आहे, त्यामुळे लाडूला कलर खूप छान येतो। तर बघा, आता पाक तयार झालेला आहे। 1 तारी पाक आपण तयार करून घेणार आहोत। तर बघा, तार चांगली सुटलेली आहे आणि पाकही आपला चांगला शिजलेला आहे। तर आता आपण पाक चांगला हलवत हलवत त्यामध्ये भाजून घेतलेलं बेसनचं पीठ घालून घेणार आहोत। तर आता आपण ते हलवत हलवत त्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत। तर आपण सर्व बेसन पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं सतत त्याला ढवळत राहायचं आहे। सर्व बाजूने उलटणं फिरवत राहायचं आहे। आता बघा, हे सर्व पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। यावेळेस आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी आता वेलची पूड घालूया आणि हे सर्व मिक्सचर आपण मिक्स करून घेणार आहोत।
तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याला अर्धा तास आपण असंच झाकून ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर बघा आपण कसं मिश्रण थंड झालेलं आहे आणि छान सुटसुटीत ही असं झालेलं आहे. तर आता आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत. तर एका हाताने म्हणलं तरी त्याचे लाडू वळले जातात. बघा मिश्रण खूप छान झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचे लाडू तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घेतले आहेत. तर अशा प्रकारचे लाडू माझ्या मुलांना खायला खूप आवडतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.